कालपासून नांदेड शहरात 20वे समरसता साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्रातील नामवंत कवी या साहित्य संमेलनात सहभागी झालेत। आपल्यासोबत या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपचडे आहेत। काय सांगाल सर, कालपासून जे आहे ते अतिशय उत्साहात नांदेड शहरात आपण साहित्य संमेलनाचे आयोजन केले, कसं आहे स्वरूप? नांदेड ही गुरु गोविंद सिंगांची नगरी आहे। नांदेड ही चक्रधर स्वामींची आणि रेणुका मातेची पण नगरी आहे। तर मुळातच गुरु गोविंद सिंगांना, रेणुका मातेला, चक्रधर स्वामींना अपेक्षित असलेली समरसता आज नांदेड जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व साहित्यिक, लेखक, कवी, रसिक हे सगळे विचारवंत एकत्रित येऊन त्यांची ती मांदियाळी या ठिकाणी जमलेली आहे। मोठ्या प्रमाणावर सगळ्या क्षेत्रातली मंडळी, सगळ्या विचारसरणीची मंडळी आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला जो आमचा वंचित, पीडित, शोषित समाज, त्याचे सगळे साहित्यिक, लेखक, समीक्षक हे सगळे एकत्रित येऊन या महाराष्ट्राच्या माध्यमातून संपूर्ण देशात समरसतेचा संदेश महाराष्ट्राच्या माध्यमातून संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जातोय। वेगवेगळ्या विषयांवरचे या ठिकाणी हे सत्र होत आहेत। या ठिकाणी कवी संमेलन होत आहेत। या ठिकाणी 3-4 वेगवेगळे सभागृह आहेत, चित्र प्रदर्शनी आहेत, देशातल्या सगळ्या महापुरुषांचा एकंदरीत आलेख या ठिकाणी लावलेला आहे। या ठिकाणी संपूर्ण लोक महाराष्ट्रातले अनेक नंदुरबारपासून ते ठाणेपासून ते खालच्या आमच्या गडचिरोलीपर्यंत असे लोक सगळी मंडळी येऊन एकत्रित येऊन महाराष्ट्रातला एक समरसतेचा संदेश या संमेलनाच्या माध्यमातून, एक प्रचंड उत्साहाच्या माध्यमातून, विशेषतः नांदेडकरांचे मी मनापासून आभार व्यक्त करेन, इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींचं, की त्यांनी या संमेलनाला आम्हाला हातभार लावून आणि या संमेलनामध्ये आमचा सगळ्यांचा उत्साह वाढवला। तर नांदेडकरांचे आणि सर्व लोकप्रतिनिधींचे मनापासून आभार व्यक्त करतो। या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री नामदेव कांबळे होते। या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून काय संदेश द्यायचा समाजाला? समाजाला संदेश देण्यासाठी म्हणून पद्मश्री नामदेव कांबळेंना स्वागताध्यक्ष केलेलं नाही आहे। मुळातच ते खूप उत्कृष्ट असे लेखक आहेत, समीक्षक आहेत, साहित्यिक आहेत। काल त्यांच्या अध्यक्षीय भाषणाचा जो सार सगळ्या वर्तमानपत्रामध्ये आलेला आहे। म्हणजे आम्हाला आमचा बाजूला असलेला जो समाज आहे त्याला आपल्याला जवळ करायचा आहे। आम्हाला प्रत्येक गल्ली, गाव, कुसावर, वाडी, तांड्यावर, प्रभागामध्ये जिथं आमची सेवा वस्तीमध्ये असलेला जो आमचा वंचित, पीडित, शोषित समाज आहे, त्या समाजाला आम्हाला नुसतं बोलून नाही, आपल्या कृतीशील, जसं मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं, एखादी वंचिताची मुलगी असेल तिला दत्तक घ्या, पालावरचं एखादं लेकरू असेल त्याला दत्तक घ्या, त्याला कोणाला MBBS करा, आमच्या मुलीला त्या एखाद्या डॉक्टर करा, जेणेकरून ते खरी समरसता या संमेलनाच्या माध्यमातून जाईल। तर आमचा जो अडगळीत पडलेला जो समाज आहे, गावकुसा बाहेर राहणारा जो समाज आहे, त्या समाजाला पोटात घ्या, त्या समाजाला अंतःकरणात घ्या, त्या गरिबाच्या मुलींना शिक्षण द्या, त्या गरिबांच्या मुलींना समरसतेच्या माध्यमातून शिक्षण द्या। त्यांच्या आईवडिलाची परिस्थिती नसेल तर त्यांना लग्न न करू देता त्या मुलीचं आधी तिला स्वतःच्या पायावर उभं टाकण्याची क्षमता त्याच्यात निर्माण करा, जेणेकरून हा आमचा जो समाज आहे, जो बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला जो समाज आहे, त्या निर्मितीकडे या संमेलनाची वाटचाल सुरू झालेली आहे। सर, आपण जर बघितलं तर तुम्ही सामाजिक समरसता निर्माण व्हावी यासाठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले, पण दुसरीकडे मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपी निर्दोष सुटले, यावरून जे भगवा दहशतवाद, सनातनी दहशतवाद अशा प्रकारची मांडणी यापूर्वी काँग्रेसने केली होती। आताही सनातनी दहशतवादाला काँग्रेस दुजोरा देते। भाजपाचे खासदार म्हणून काय वाटतं? काँग्रेसला अत्यंत जबरदस्त अशी चपराक न्यायालयानं दिलेली आहे। कारण बाबासाहेबाचं संविधान मानणारं न्यायालय आहे। संविधान हे कायद्याच्या आधारावर चालतं आणि कायद्याच्या आधारावरच हा देश, हिंदुस्थान चालत असतो। तर त्यामुळे काँग्रेसवाल्यांनी आता आत्मचिंतन करायची पाळी आलेली, काँग्रेसवाल्यांनी माफी मागितली पाहिजे की ज्या दिग्विजय सिंगांनी, ज्या सुशील कुमार शिंदेने, ज्या गांधी परिवाराने विनाकारण हिंदुत्व त्यांना समजलेलंच नाही आहे। जे बाबासाहेबांना देखील हिंदुत्व माहीत आहे, बाबासाहेबांनी जे हिंदुत्व मांडलंय, बाबासाहेबांनी देखील हिंदू कोड बिलाचा पुरस्कार केलेला आहे। हिंदू म्हणजे या देशावर प्रेम करणारा सगळ्या पंथातले, जातीतले सगळे लोक, पण त्याला त्यांनी त्या आतंकवाद, भगवा आतंकवाद असा जो काही विषय जो केला आहे, त्याला सनसनीत चपराक न्यायालयाने दिलेली आहे। आणि त्यामुळे मी तर म्हणतो की काँग्रेसवाल्यांनी माफी मागितली पाहिजे की चोर सोडून संन्याशाला फाशी देत होतात तुम्ही विनाकारण आमच्या
साधू संत महंत जे धर्माचं काम करतायत, जे समाजाचं काम करतायत, त्यांना तुम्ही 30-30, 40-40 वर्ष तुरुंगात चढवत ठेवता आणि कुठलाही बिनबुडाचे आरोप असताना. त्यामुळे खरं तर हा भगवा आतंकवाद हा जो शब्द काढलाय, हा चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम देशभरामध्ये गांधी परिवाराने विशेषतः काँग्रेसने केलेलं आहे. त्यामुळं हिंदुत्व हे सहिष्णुतेच्या मार्गाने जाणार आहे. हिंदुत्व हे सगळ्या जगाला पोटात घेणारं हिंदुत्व आहे. हिंदुत्व हे वसुदैव कुटुंबकमचा नारा देणारं हिंदुत्व आहे. त्यामुळे बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं काम आम्ही सगळेजण आता पुढे नेणार आहोत आणि त्यामुळे हे समरसतेचं संमेलन त्यासाठी आहे. माझी काँग्रेसच्या लोकांना विनंती आहे की तुम्ही आत्मचिंतन करा आणि तुमच्या जुन्या काळातल्या नेत्यांनी ज्या काही चुका केल्या त्या नवीन काँग्रेसमध्ये आलेल्या नेत्यांनी पुढाऱ्याने तरी करू नये अशी माझी त्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. तर आपण बघतोय तुम्ही मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन केलंय. दुसरीकडे जे आहे ते राज्य सरकार हिंदी याला ठाकरे बंधूंनी विरोध केलाय. कोण म्हणलं हिंदी सक्तीचा? अरे आमचं म्हणणं आहे मराठी सक्तीची करा, त्याच्यासोबतच सगळ्या भाषांचा सन्मान करा. चुकीचा संदेश पसरू नका. मराठी ही शिकलीच पाहिजे, त्यासोबत हिंदी पण शिकली पाहिजे, कारण ती आमची राष्ट्रभाषा आहे. हिंदी सक्तीची करायची आणि देशातल्या सगळ्या भाषा या वंदनीय आहेत, श्रद्धेय आहेत आणि त्या सगळ्या भाषांचा आपण आदर केला पाहिजे. थोड्या वेळापूर्वी दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तुमची भेट घेतली, त्यांच्या विविध मागण्यांचे प्रश्न तुमच्यासमोर मांडले. दिव्यांगाच्या विषयासंदर्भात मोर्चा काढला हे त्याबद्दल मी त्यांचं स्वागतच करेन. खरं तर राज्यसभा खासदार झाल्यानंतर त्यांचं पहिले काम न मागता न विचारता मीच केलंय की त्यांच्या संदर्भातलं 5000 दिव्यांगांचं एक कॅम्प जे मी आता दिवाळीमध्ये करणार आहे, त्याची पहिली असेसमेंटची बैठक संपूर्ण जिल्हाधिकारी, दंडाधिकारी, जिल्हा आपल्या कार्यालयातले सगळे आणि तहसीलदारांपासून सगळ्या ग्रामसेवकांपर्यंतची बैठक मी या दिव्यांगांसाठी घेतली. त्याचं असेसमेंट केलं आणि त्यांना आता आम्ही मोफत सगळे अवयवदान आम्ही त्यांनी करणार आहोत. त्यांची एकूण संख्या 13,000 आहे. मी त्यांना विचारले की माझ्याकडे 5,000चा कोटा आहे. ते म्हणले 5,000चा यावर्षी करा, 5,000चा पुढच्या वर्षी करा. त्यांच्या अनेक मागण्या मी पालकमंत्र्यांना म्हणलेलं आहे की नियोजनाच्या बैठकीत त्यांना एक माणूस त्यांचा प्रतिनिधी बसू द्या, त्यांना रेल्वे आरक्षणामध्ये काही सवलती द्या, त्यांना आपल्या शिवाय इलेक्ट्रिकलमध्ये देखील त्यांना काही आरक्षण मिळू द्या, त्यांना आमच्या रेल्वेच्या ज्या कॅन्टीन असतात त्या ठिकाणी 1%, 5% त्यांना कुठेतरी त्यांना सहभाग मिळू द्या. त्यांच्या पायाला हाताला काम मिळण्यासाठी राशनचं दुकान, पिठाची गिरणी, झेरॉक्सची मशीन, जे जे काही करता येईल त्या मंडळींसाठी करण्यासाठी आम्ही नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांना विनंती केलेली आहे आणि DPDCमध्ये पण त्याचा आम्ही समावेश करणार आहोत. त्यामुळे या दिव्यांगामध्ये परमेश्वर आमचे मोदीजी पाहतात. नरेंद्र मोदीजींनी या काँग्रेसवाल्यांनी ज्यांचं नाव अपंग ठेवलं होतं ते नाव बदलून दिव्यांग ठेवलेलं आहे. याचा अर्थ त्यांच्यामध्ये परमेश्वराचा वास असतो. आणि हे समरसता संमेलन अशाच लोकांसाठी आहे जे समाजामध्ये बाजूला पडलेले गावकुसा बाहेरचे आमचे दिव्यांग मंडळी, त्यांना मी इथं जेवणाचं निमंत्रण दिलं या संमेलनामध्ये. सगळेजण या पाची पक्वानं खाऊन जा. त्यांच्या मागण्या तर मान्य केल्याच. माझ्या MP लॅड फंडमधून मी त्यांना 30 लाख रुपयाचा निधी आज जाहीर पण केलेला आहे. तो उद्या कलेक्टरच्या तिजोरीमध्ये जाऊन पडेल. त्यांच्या सामानासाठी, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी देखील मी मागणी केलेली आहे. त्यांच्या रेल्वे आरक्षणासाठी आहे, बसच्या आरक्षणासाठी आहे. त्यांच्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी करता येतील, माझी राज्यसभा खासदारकी 6 वर्षासाठी मी माझ्या दिव्यांग बंधूंना मी समर्पित करीत आहे. निश्चित आपण बघतोय हे होते भाजपाचे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे, ज्यांच्या वतीनं नांदेडमध्ये समरसता साहित्य संमेलनाचं आयोजन केले आणि मालेगाव बॉम्बस्फोटावर त्यांनी बोलत काँग्रेसने माफी मागितली पाहिजे असं आवाहन सुद्धा त्यांनी केले. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.